नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर ज्वलनशील गॅसची वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात झाला होता. 3 फेब्रुवारीला संध्याकाळी 5च्या सुमारास खोपोली जवळील ओडोशी बोगद्याजवळ टँकर पलटी झाला आणि अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती सुरू झाल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली. त्यामुळे द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. तब्बल 32 तास या ठिकाणी वाहतूक कोंडी होती. अनेक वाहनं अडकली होती. अखेर या अपघातग्रस्त टँकरमधील गॅस आता अन्य 2 टँकरमध्ये भरण्यात आला आहे आणि त्यानंतर 32 तासानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे. तर रस्ते सुरक्षा तज्ञ तन्मय पेंडसे याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेले आहेत. तन्मय पेंडसे सर, आपण बघतोय की एक टँकर ज्याच्यामध्ये एक घातक असं पदार्थ होता असं म्हणता येईल आणि त्याच्यामुळे हा रस्ता तब्बल 32 तास अडवला गेला होता किंवा अडवावा लागलेला होता. एक रस्ते सुरक्षा तज्ञ म्हणून यामागचं नेमकं कारण काय असू शकतं आणि ही परिस्थिती नेमकी का ओढावली असा प्रश्न उपस्थित होतोय. आता प्रोपोलिन गॅस जो आहे तो प्रोपोलिन गॅस हा खूप हायली फ्लेमेबल एकतर असतो. ज्याला आपण टेक्निकल टर्मिनॉलॉजी मध्ये त्याला C3H6 म्हणतात आणि तो साधारणतः हीट म्हणजे 35 डिग्री ला जर का तो एक्सपोज झाला तर तो ब्लास्ट होण्याचे पण प्रोबॅबिलिटीज असतात. युजली जेव्हा आयसोलेशन करायचं असतं प्रोपोलिनच्या याला तर युजली जर का तो स्पिल आउट झाला तर युजली मिनिमम 350 फुटाचं मिनिमम आयसोलेशन लागतं आणि जर का त्यातनं फ्लेम्स येत असतील तर किमान 1 किलोमीटरचा एरिया हा आयसोलेट करायला लागतो. आता प्रोपोलिन हा बेसिकली तो बनवला कुठला जातो पॉलिप्रोपोलिन साठी म्हणजे प्लास्टिक असेल, केमिकल असेल आणि फ्युएल अशा 3 याच्यासाठी तो युजली वापरला जातो. आता सगळ्यात महत्वाचं की 2022 साली पण अशा पद्धतीचा एक ऍक्सिडेंट एक्सप्रेसवेवर अमृतांजनच्या इथे घडला होता. मला मग काय त्यावेळेला सुद्धा असंच काही तास किंवा 1-2 दिवस हा रस्ता बंद होता. 1-2 दिवस बंद नव्हता तो काही तास रस्ता हा डेफिनेटली बंद होता. प्रत्येक वेळेस प्रॉब्लेम तोच होतो की आपल्याकडे आज आता एक्सप्रेसवे सुरू इतके वर्ष झालेली आहेत. आपल्याकडे कुठल्या प्रकारचे ऍक्सिडेंट होतात याचा एक स्टॅटिस्टिकल डेटा आहे. कशा पद्धतीचे ऍक्सिडेंट झालेले आहेत म्हणजे या संदर्भातले सुद्धा आता काही लोकांनी याच्यावरती वक्तव्य केलं की प्रोपोलिन हा पहिल्यांदाच इकडे स्पिल आउट झाला होता त्यामुळे त्याला ऍड्रेस कसं करायचं हा थोडासा इश्यू होता त्यामुळे हा सगळा वेळ गेला. पण माझं सिंपल म्हणणं होतं की जर का तो 3 फेब्रुवारीला रात्री झालेला आहे जेव्हा प्रोपोलिन आहे हे कळलेलं आहे एजन्सीजनी जर का मीडिया थ्रू सगळीकडे जर का आता आजकाल गोष्टी पटकन 2 मिनिटात व्हायरल होतात. जर का कम्युनिकेशन प्रॉपर झालं असतं कम्युनिटर्स पर्यंत की असा असा इश्यू झालेला आहे याला एक कदाचित लॉंगर ड्युरेशन लागू शकतं. आता 32 ते 33 तासानंतर हे सगळं ट्रॅफिक प्रॉपर चॅनलाइज झालंय. पण हे जर का अँटिसिपेशन करून की बाबा 10 तास लागणार आहेत समजा 12 तास लागणार आहेत हे जर का अँटिसिपेशन करून जर का प्रशासनाकडनं प्रॉपरली कम्युनिकेशन झालं असतं सर्व चॅनल्स थ्रू लोकांना कळलं असतं की असा असा इश्यू आहे आणि मग पर्यायी मार्ग कुठला आहे हा लोकांनी मॅप आउट केला असता. काल संध्याकाळी तो पर्यायी मार्ग सांगण्यात आला की तुम्ही चांदणी चौकातनं खाली उतरून तामिणी मार्गे पुढे रायगड मधनं तुम्ही मुंबईला जावा किंवा इकडनं माळशेज मार्गे ठाण्यात जावा हे काल सांगण्यात आलं. पण आपण याच्या दृष्टिकोनात व्यापक पद्धतीने जर का विचार केला काल काही पेशंट्स होते या ट्रॅफिक मध्ये अडकलेले त्यांना आज त्रास झाला. त्यात काही दूध भाजीपाला हे ट्रॅव्हल करणारे होते म्हणजे तिथे इम्पॅक्ट झाला. त्याच्यानंतर महिला होत्या सगळ्यात महत्वाचे त्यांची मोठ्या प्रमाणावरती गैरसोय झालेली आहे. पुरुषांचा म्हणजे वॉशरूम्सला हा खूप महत्वाचा आणि खूप कळीचा मुद्दा ज्याच्याकडे आपण ऍक्च्युअली सिरियसली बघत नाही. पुरुषांचा अडचण येते पण महिलांना एवढा त्रास झालेला आहे काल याच्यामध्ये तरी एक पोलिसांनी तरीही त्यामध्ये जाऊन पाणी वाटप केलं बिस्किट दिलेले आहेत. पण माझं सिंपल म्हणणं आहे की एजन्सी जे आहेत MSRDC असेल IRB असेल PWD असेल IRBचे डेल्टा प्रोस असेल या सगळ्यांनी जर का समन्वयाने आदल्या दिवशी जर का कम्युनिकेशन झालं असतं तर याच्यापैकी प्रॉब्लेम बऱ्यापैकी तो सॉर्ट आउट झाला असता. कारण हे फक्त ट्रॅफिक जाम नव्हतं याच्यातनं थोडक्यात आर्थिक शारीरिक मानसिक सर्व प्रकारचा त्रास हा हकनार लोकांना सहन करायला लागला. ज्यांच्या फ्लाईट मिस झाल्या आज त्यांचे तिकिटाचे पैसे देणार आहे का सरकार. काही लोकांच्या विजाच्या अपॉइंटमेंट्स होत्या. मी काही लोकांशी बोललो विजाच्या अपॉइंटमेंट कॅन्सल झाले ते कुठे आणि याच्या पलीकडे जाऊन जे 33 तासामध्ये जी लोक अडकलेली होती आज जे फ्युएल कन्झम्पशन झालं तिथे ज्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावरती
फ्युएल कन्झम्पशन झाल्यामुळे आज कार्बन फुटप्रिंट पण वाढली ना तिकडे. एका ठिकाणी आपण निसर्गाची हानी आणि याविषयी बोलतो. कालच्या या सगळ्या प्रोसेसमध्ये एवढी जेव्हा वाहनं आली तेव्हा त्याच्यातनं जो फ्युएलचा जो अपव्यय झाला त्याचा आपण विचार करणार होते नाही, कारण आपण गप्पा करतोय $1 ट्रिलियन. आज ही फॅक्ट आहे की गाड्यांच्या किमती कमी झालेल्या आहेत, त्यामुळे नॅचरली गाड्या पण व्हॉल्यूम पण वाढलाय. प्रत्येक रस्त्याची एक कॅरिंग कॅपॅसिटी असते, म्हणजे पीसीयू जो म्हणतो आपण, पॅसेंजर कॅरिंग युनिट्स, ती कॅरी करण्याची कॅपॅसिटी असते. तर आज ते करत असताना आज आता एक्सप्रेसची कॅपॅसिटी हळूहळू संपत चाललेली आहे आणि आपल्याकडे जर का डेटा आहे की कशा प्रकारचे ऍक्सिडेंट होतात. आता काल काही थोड्या वेळाने तो ब्लॉक घेतला गेला की 45 मिनिटाचा ब्लॉक घेऊन थोडं ट्रॅफिक हे सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. एक्सप्रेस महाराष्ट्रातला असा रस्ता आहे की ज्याला बोधपे टोल नाहीच आहे, म्हणजे जाताना पण द्यायचंय येताना पण द्यायचंय. बट टोल जर का देणार आहोत आपण तर त्याच्या अगेन्स्ट फॅसिलिटी ज्या आहेत त्याचा विचार का केला जात नाहीये. आणि याच्या आधी असे ऍक्सिडेंट झालेले नाही आहेत का, आता झालेले आहेत, पण तरी सुद्धा त्याच्यातून धडा घेऊन काही उपाययोजना केलेल्या नाहीयेत असं तुम्ही म्हणताय? हो, माझं तर असं स्पष्ट मत आहे, कारण 2022 ला पण असाच ऍक्सिडेंट झाला होता आणि तेव्हा पण एक वेगळ्या पद्धतीचा गॅस हा स्पिल आउट झाला होता. आपल्याकडनं तिकडनं पाणी मारलं गेलं तर तो अख्खा एक्सप्रेसवेला फेस क्रिएट झाला होता. म्हणजे जेव्हा कुठलीही केमिकल्स अशा पद्धतीने स्पिल आउट होतात तर केमिकलला कशा पद्धतीने ऍड्रेस केलं पाहिजे याची आपल्याकडे अजूनही यंत्रणा नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचा माझा पहिला मुद्दा आहे, तो जर का कम्युनिकेशन वेळेत झालं असतं तर यातल्या मी असं नाही म्हणणार की 100% प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असता, पण जो हकनाक लोकांना त्रास झाला तो तरी कमी झाला असता ना. म्हणजे सकाळपर्यंत ह्याला अकाउंटेबिलिटी कोण घेत, याचं अकाउंटेबिलिटी कोण घेतच नाहीये. आज एवढ्या लोकांना आज एवढा त्रास झाला. आज आपण बघितलं 22 किलोमीटरच्या लाईन्स लागल्या आहेत. अकाउंटेबिलिटी घेतली पाहिजे ना. प्रत्येकाला प्रत्येक वेळेस काय होतं की झालं की मग काहीतरी समिती येणार, मग त्या समिती शिफारस करणार आणि मग त्याच्यावरती कार्यवाही होणार. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे आपण ओव्हरऑल जर का महाराष्ट्रातल्या रस्त्यांचा विचार केला तर हा पहिला 6 लेन कॉन्क्रीट रोड आहे भारतातला, एक्सप्रेसवे जो आपण म्हणतो. मग आता एक्सप्रेसचा अर्थ काय असतो, आणि जर का एक्सप्रेसवेचा अर्थ हा तुम्ही जलदगती मार्ग, द्रुतगती मार्ग आपण त्याला म्हणतो, आणि त्याच्यात तुम्हाला गतीच मिळणार नाही कधीच. आणि हे आत्ताचा नाहीये, गेल्या काही वर्षात हा पॅटर्न तसा झालेला आहे की तुम्ही कधीही शनिवार रविवार किंवा इतर दिवशी संध्याकाळी आला की 100% तुम्ही ट्रॅफिक जाम मध्ये अडकता. मग गोल्डन आवर्स मधल्या काळात सुरू होते ते बंद झाले. आज गोल्डन आवर्स सुरू झाले असते तर त्या ह्याच्यामध्ये सुद्धा थोडासा फरक पडला असता. पण सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की त्याच्यामध्ये पॉलिटिकल विल कमी पडते का, असं मला खूप प्रश्न पडतो. कारण मी 10-12 वर्ष ग्राउंड वरती काम केलंय. आणि परत काय होतं, क्रिटिसाइज जेव्हा होतं तर पहिले टार्गेट देतात ते महामार्ग पोलीस, कारण ते विजिबल आहे, दिसणाऱ्या लोकांना तुम्ही टार्गेट केलं जातं. पण आज पोलिसांना सुद्धा लिमिटेशन्स आहेत ना. म्हणजे सरकारने याचा विचार केला पाहिजे. ते रोबोट्सने 10 वर्ष त्यांच्यावर खूप क्लोजली काम केलंय, म्हणून मी खूप जबाबदारीने हे स्टेटमेंट करतोय. आज प्रशासन जे पॉलिसी मेकर्स आहेत, आज आपल्याकडे इतकं मोठ्या प्रमाणावर आपण मिळतोय, आपण खूप मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या गप्पा करतोय, पण जी 2 शहरांना मेजर जोडणारी लाईफलाईन आहे, आज ती जर 32 तास जर का बंद पडत असेल तर हा इम्पॅक्ट ओव्हरऑल सगळ्याच ह्याच्यावरती होतो ना. म्हणजे व्यापक पद्धतीने आपण त्याचा विचार करायला पाहिजे. आज लोकांचे केवढे आहेत. आज सरकार म्हणून याच्यावरती काय विचार करणार, कारण मी म्हटलं तसं की काल आयडीएस सीएम साहेबांनी घोषित केलं की एक आम्ही तज्ञ समिती करतोय आणि तज्ञ समिती शिफारस करेल आणि त्याच्यानुसार हे केलं जाईल. समिती काय करतात, बऱ्याचशा प्रॉब्लेम होते. एक्सप्रेसला पूर्वी आम्ही 2016 ला कॅमेऱ्यांची सिस्टीम दिली, त्या 10 वर्षानंतर आले. आज एक छोट्या छोट्या गोष्टी करायला जर का असा वेळ जात असेल तर पुढे भविष्यात सुद्धा असे प्रॉब्लेम आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं की म्हणजे ज्या उपाययोजना सुचवल्या जातात ते त्या वेळेनुसार असतात, पण त्यानंतर 5-10 वर्षांनी येतात असं म्हणता येईल. याच्या मागे नेमकं काय कारण असेल? मला राजकीय इच्छाशक्तीचा अभाव वाटतो याच्यामध्ये निश्चितपणे. म्हणजे मी स्पेसिफिकली ते फेस केलेलं आहे, कारण की त्याच्यावर काम केल्यामुळे. म्हणजे स्पेसिफिक बोलायचं झालं तर आम्ही आयटीएमए 2016 ला एक पीओसी करून सरकारकडे अहवाल दिला होता. आज 8-9 वर्ष लागली आयटीएमए सेल, इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टीम. आज एक बेसिक जर का जे पॉलिसी मेकर्स असतात त्याला बेसिक कळत नाही. माझी कॉमर्सची बॅकग्राऊंड आहे. माझ्या भावाचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर 10-12 वर्ष मी जे काम केलं की तुम्हाला बेसिक हे कळत नाही की ट्रॉमा केअर युनिट पाहिजे, ब्रॅकेट रोड पाहिजे, सायनेजेस पाहिजे. हे तुम्हाला रस्ते बरं आता हा रस्ता बांधून झालेला आहे आणि मी तर म्हणून म्हणलं, मी तर कॉमर्स साईडचा इंजिनियर पण नाहीये. मी मला जर का लॉजिक लावून जर का कळतंय तर मग अधिकारी वर्गाला का कळत नाहीये, म्हणजे का कळतंय ते ओळख नाहीये ते नक्की कळत नाही. आणि लोकांचे हाल बघा ना जरा. म्हणजे सरकारने खरंच एखादी कुठली तरी प्लेन स्टेटमेंट देऊन इट्स नॉट गोइंग टू तुम्ही अकाउंटेबिलिटी, तुम्ही जबाबदारी घेतली पाहिजे.
सर माझा जबाबदारी हाच घेतली प्रश्न आहे पाहिजे. हाच प्रश्न आहे की याच्यामध्ये काही पेशंट सुद्धा होते, लहान मुलं होते, स्त्रिया होत्या, त्या सगळ्यांचे हाल झाले आणि तुम्ही ज्या पद्धतीने आतापर्यंत माहिती दिली आहे त्यानुसार जर जलद ऍक्शन घेतली असती त्यावेळेला तर 30-32 तास कदाचित या लोकांना तिथं अडकून राहावं लागलं नसतं. मग या सगळ्यासाठी नेमकं जबाबदार कोण? म्हणून म्हटलं की ती जबाबदारी निश्चित कोणी घेतच नाहीये ना. पण रस्ता तुमचा अंदाज काय आहे ज्या पद्धतीने या सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत किंवा जी उशिरा ऍक्शन घेण्यात आली आहे यासाठी जबाबदार कोण आहे? माझ्या दृष्टिकोनातून प्रशासन 100% जबाबदार आहे. मग त्याच्यामध्ये अगदी MSRDC असेल, IRB असेल, ही जबाबदारी, कारण IRB सगळं मेंटेनन्स आहे. म्हणजे म्हणून म्हटलं की तुम्ही टोल पण घेताय तर तुम्ही फॅसिलिटी पण प्रोव्हाइड करत नाही आहात. आपल्याकडे ती मागे जेव्हा हायवे महामार्ग अधीक्षक होते त्यावेळेस आमचा तोही विषय झाला होता की आम्ही त्यांना तोही इनपुट दिला होता की सर आपल्याला एक अशी सिस्टीम इमिजिएटली क्रिएट करायला लागणार आहे जेणेकरून अशा कुठल्याही प्रकारे केमिकल रिलेटेड कुठला जर का एक्सप्लोजन झालं किंवा तो लीक झाला तर त्याला ऍड्रेस करणारी आपल्याकडे इनहाऊस म्हणतोय, इनहाऊस यंत्रणाच नाही आपल्याकडे. मग ती यंत्रणा कधी केली पाहिजे? कारण आता काल सुद्धा केमिकल जे एक्सपर्ट आहेत त्यांना बोलवलं गेलं होतं. नंतर त्याच्यानंतर भारत पेट्रोलियम आहेत, भारत पेट्रोलियमच्या लोकांनाही बोलवलं होतं, एनडीआरएफची टीम आली होती. सो डिझास्टर मॅनेजमेंट च्यासाठी वी आर नॉट रेडी असं मला आता या वाटतंय. कारण हा रस्ता ब्लॉक झाला की सगळंच ब्लॉक, कारण याची 100% डिपेंडन्सी, आपल्या सर्व गोष्टींची डिपेंडन्सी याच्यावरती आहे. आज मिसिंग लिंक सुरू होणार आहे असं ऐकतोय, पण मे बी अजून त्याला 2-4 महिने लागतील. सो बेसिकली आपल्याकडे त्याचं फॉर्मॅट रेडी का नाही, आपण प्रिपेअर का नाही? म्हणजे प्रत्येक वेळेस ते इंग्लिश मधली म्हण आहे ना की डॉक्टर आफ्टर डेथ. जर का 22 साली अशा पद्धतीचा एक ऍक्सिडेंट झाला होता, गॅस लीक झाला होता, प्रचंड सगळा फेस पसरला होता, हा आपल्याकडे आधीचा जर का डेटा होता तर भविष्यामध्ये कुठल्या पद्धतीचे केमिकल टँकर हे एक्सप्रेसवे वरनं जातात त्याचा अभ्यास आपण केला होता. आता बरं त्याचा जर का ऍक्सिडेंट झाला तर त्याला लागणारी इमिजिएटली त्याला ऍड्रेस करण्याची आपल्याकडे सिस्टीम आपण उभी करण्याचा प्रयत्न केला का? तर परत ते त्यावेळेस केल्यानंतर मग आम्ही ते बघू आणि आम्ही ते करू. म्हणजे लोकांचा जीव आहे ना. आज तुम्ही काहीतरी सगळे, मी ते मानतो की सरकार संवेदनशील आहे असं माझं मत आहे. कारण मी राज्याचे उपमुख्यमंत्री जे खात्याचे मंत्री आहेत माननीय एकनाथ शिंदे साहेब, त्यांच्यावर खूप क्लोजली काम केले, ते अत्यंत संवेदनशील आहेत. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. पण असं जेव्हा या गोष्टी येतात तर याची अकाउंटेबिलिटी आपण निश्चित केली पाहिजे ना. एकमेकांवरती जबाबदारी ढकलून पण चालणार नाही ना. कारण टोल घेतोय आणि आपण प्रोजेक्ट करतोय की हा भारतातला सगळ्यात सुंदर रस्ता आहे, भारतातला पहिला 6 लेन कॉन्क्रीट रोड आहे. मग आज आपण जर का ह्या गोष्टी सांगतोय तर आपण बाहेर काय या गोष्टी सांगणार? आणि म्हणून म्हटलं की आपण जेव्हा $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेबद्दल आणि ह्याच्याबद्दल बोलतो, पण आपल्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरला जर का हा प्रॉब्लेम येत असेल तर हा वेकअप कॉल आहे आणि खूप सिरियसली याच्यावरती विचार करायला हवा असं माझं मत आहे. खरं आहे. पण सर तुम्ही आता टोलचा विषय काढला, पण त्याचबरोबर स्पीड जर कोणी जास्त ओव्हर स्पीड मध्ये चाललेला असेल तर ते कॅप्चर करण्यासाठी तिथं कॅमेरे लागलेले आहेत आणि अनेकदा लोक मस्करीमध्ये म्हणतात की यांना वाटत असेल की आम्ही नियम तोडावे म्हणजे फाईन जास्त घेता येईल अशी कदाचित इच्छा असेल असं मस्करीमध्ये म्हटलं जातं. मात्र आता जी घटना घडलेली आहे, मस्करी सोडून द्या, पण सिरियसली बोलायचं झालं तर आता जी घटना घडलेली आहे त्याच्यातून बोध घेऊन आता सरकारचा ऍक्शन प्लॅन पुढे नेमकं काय असायला पाहिजे? कारण एका टँकरमुळे 2 मोठी शहरं याच्या मधला रस्ता हा जाम झालेला होता 30-32 तास. सगळ्यात महत्वाचं आता आपल्याकडे, मी तुम्हाला एक म्हणतो की आपल्याकडे डेटा आहे की कशा पद्धतीचे ऍक्सिडेंट होत आहेत त्या ठिकाणी. म्हणजे निदान लोणावळा असेल की जो मिड पॉइंट आहे, त्याच्यानंतर खालापूर असेल, 2 ते 3 ठिकाणी अशा पद्धतीची आपल्याला एक सिस्टीम डेव्हलप करायला लागेल की अशा पद्धतीचे कुठेही स्पिल आउट झालं तर इमिडिएटली यंत्रणा पोहोचली पाहिजे. अशा पद्धतीची आपल्याला एक सिस्टीम ती डेफिनेटली डेव्हलप करायला लागेल. आणि कोणतरी लेख पण लिहिलाय की अशा सिच्युएशन मध्ये तुमच्याकडे हेलिपॅड पण नाहीये. कारण ही लोक जे केमिकल एक्सपर्ट आहेत, जर का त्यांना पोहोचायचं असेल तर ते पोहोचणार आहेत कसे? कारण जर का अख्खा हा जाम आहे तर ते पोहोचणार आहेत कसे? तर आपल्याकडे त्याचाही विचार झाला पाहिजे की हेलिपॅड आपल्याला तिथे बांधता, हेलिपॅड उजळण्याला ऑलरेडी एक अर्धवट स्थितीत हेलिपॅड पण बांधलेला आहे एक्सप्रेसवेला. अशा पद्धतीचा पण विचार व्हायला पाहिजे. कारण आपल्या नशिबाने हा जो प्रोपोलिन गॅस आहे तो खूप मेजरली तर खूप टॉक्सिक असतो. एक तर तो कलरलेस असतो, पेंट असतो एकदम तो, आणि साधारणतः तो इरिटेशन खूप क्रिएट करतो कलरलेस जो. सो त्यामुळे आज आपलं नशीब चांगलं होतं की तिथे मोठ्या प्रमाणात तो स्पिल आउट झाला नाही आणि त्याच्यामुळे दुर्घटना टळलेली आहे.
पण दुसरीकडे लोकांना मात्र मनस्ताप सहन करावा लागलेला आहे, हेही तितकंच खरं आहे. त्याच्यामुळे आता या दुर्घटनेनंतर तरी जाग येईल प्रशासनाला, सरकारला आणि उपाययोजना केल्या जातील अशी अपेक्षा आपण करूयात. पेंडसे सर, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 मराठीशी बोललात त्याबद्दल. आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. याच बातमीविषयीची ही अपडेट आहे. एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीचा फडणवीसांनी अहवाल मागवल्याची माहिती आहे. वाहतूक कोंडीचा अहवाल मुख्यमंत्र्यांसमोर सादर होणार आहे. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र होडी यांनी याविषयीची माहिती दिली आहे. तर एक्सप्रेसवेवरील अपघाताबाबत अहवालामध्ये माहिती दिली जाईल आणि हा अहवाल मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर सादर केला जाणार आहे. अपघात रोखण्यासाठी काही SOP सुद्धा तयार केल्या जाणार असल्याची माहिती आहे.